नमस्कार. या विशेष लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपला विषय आहे की अहमदाबाद मध्ये जो प्लेन क्रॅश सापडलाय त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की ब्लॅक बॉक्स जो आहे तो सापडलेला आहे. हा ब्लॅक बॉक्स जरी नावाने ब्लॅक बॉक्स असला तरी सुद्धा त्यामध्ये खरं तर हा नारंगी रंगाचा बॉक्स असतो आणि या बॉक्समध्ये अतिशय महत्वाची म्हणजे जवळपास 27 प्रकारची इन्फॉर्मेशन जी आहे ती त्यामध्ये असते आणि ही इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा अपघात नक्की कसा झाला, काय झालं, त्याच वेळेस पायलट आणि एटीसी म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलर यांच्याशी काय बोलणं झालं या संदर्भातली माहिती यामधून मिळत असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ब्लॅक बॉक्स जो सापडलाय तो बीजे मेडिकल कॉलेजचं ज्या ठिकाणी हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या छतावरती हा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून खरं तर सगळी माहिती बाहेर येऊ शकेल. साधारण ब्लॅक बॉक्स मधली माहिती अनालाइज करण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर जे अल्गोरिदम असतं किंवा त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या असतात त्या एकत्र करून या ब्लॅक बॉक्सची इन्फॉर्मेशन ही ज्या तपास संस्था असतात त्यांना शेअर केली जाते. त्याचबरोबर ज्या कंपनीचं विमान असतं त्या कंपनीच्या जी कंपनी बोईंग कंपनीचं हे ड्रीमलायनर विमान होतं या विमानाच्या कडे या कंपनीकडे हा ब्लॅक बॉक्स सुद्धा त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन त्यांना दिली जाते. आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काल जो अपघात झाला एअर इंडिया 171चा त्या संदर्भात ड्रीम लायनरच्या संदर्भात वेगवेगळे आक्षेप जे आहेत ते सुद्धा आता सोशल मीडियावरती सुरू झालेले आहे. पण आतापर्यंत हे ड्रीम लायनर जे विमान आहे या विमानाने जवळपास 5 कोटी तासांचा प्रवास वेगवेगळ्या देशांमध्ये केलेला आहे आणि जगातलं सगळ्यात सेफेस्ट विमान अशा पद्धतीचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चांगलं विमान अशी याची ख्याती होती. त्यामुळे एरर म्हणजे ज्यामध्ये मानवी चूक जी आहे ती झाल्यानंतर अशा पद्धतीनं दुर्घटना होऊ शकते असं सांगितलं जातंय. जवळपास 5 कोटी तासांचा प्रवास या विमानाने वेगवेगळ्या देशांमध्ये केलेला आहे. ड्रीमलायनर विमानाच्या आधी त्यांचं दुसरं बोईंगचं 737 जे विमान होतं त्यामध्ये अनेक डिफिकल्टी होती. बोईंगच्या काही कर्मचाऱ्यांनी सुद्धा या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या होत्या. कंपनीच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्या होत्या त्याचा सुद्धा तपास झाला होता. आणि आता हा कालचा अपघात झाल्यानंतर अजून याच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे विमान ज्यावेळेस उडणार होतं त्याआधी त्याने दिल्ली ते अहमदाबाद असा प्रवास केला होता आणि या प्रवासादरम्यान सुद्धा काही त्यात डिफिकल्टी होती. अशा पद्धतीचं आकाश वस म्हणून एक प्रवासी होते त्यांनी सोशल मीडियावर